सावदा येथे श्री स्वामीनारायण मंदिराचा 113वा पाटोत्सव सोहळा संपन्न. भव्य कलश व जलयात्रेने अवघी सावदानगरी भक्तिरसात न्हाली. येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या 113व्या पाटोत्सव वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 23 जून मंगळवार रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य कलश यात्रा आणि जलयात्रा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. सोहळ्यामुळे संपूर्ण सावदान नगरीत जणू गोकुळ अवतरले होते. पाटोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची अफाट गर्दी झाली होती. फुलांची नयनरम्य सजावट आणि सुगंधी धुपामुळे मंदिराचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. पूजनीय संतांच्या उपस्थितीत आणि वेदमंत्रांच्या जयघोषात श्री स्वामीनारायण मंदिरापासून या भव्य कलश व जलयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या यात्रेत डोक्यावर सजवलेले कलश घेतलेल्या महिला भाविक व हरिभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातातील टाळ मृदंगाचा गजर आणि जय स्वामीनारायणच्या गगनभेदी घोषाने सावदा शहराचा आसमंत दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी या यात्रेचे स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला. भव्य यात्रा शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत गांधी चौक परिसरातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. येथे उपस्थित महनीय संतांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली तसेच संकटमोचन हनुमंतराय यांची विधिवत पूजा व भावपूर्ण आरती करण्यात आली. त्यानंतर विविध पवित्र नद्यांचे आणि समुद्राचे पवित्र जल घेऊन ही जलयात्रा पुन्हा मुख्य मार्गाने श्री स्वामीनारायण मंदिरात दाखल झाली. या पवित्र जलाचा वापर पाटोत्सवाच्या मुख्य अभिषेकासाठी केला जाणार आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संतांचे लाभलेले अलौकिक सानिध्य. यात्रेदरम्यान कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोर दासजी, विश्वप्रकाश दासजी, भक्ती प्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी तसेच शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी या थोर संतमंडळींची विशेष उपस्थिती होती. या सर्व संतांनी कडक ऊन व थकव्याची पर्वा न करता संपूर्ण कलश व जलयात्रेत भाविकांसमवेत पायी सहभाग घेतला. संतांच्या या पावन आणि विनम्र सहभागामुळे या यात्रेला अधिकच दिव्य आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. संतांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा येथे श्री स्वामीनारायण मंदिराचा 113वा पाटोत्सव सोहळा संपन्न. भव्य कलश व जलयात्रेने अवघी सावदानगरी भक्तिरसात न्हाली. येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या 113व्या पाटोत्सव वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 23 जून मंगळवार रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य कलश यात्रा आणि जलयात्रा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. सोहळ्यामुळे संपूर्ण सावदान नगरीत जणू गोकुळ अवतरले होते. पाटोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची अफाट गर्दी झाली होती. फुलांची नयनरम्य सजावट आणि सुगंधी धुपामुळे मंदिराचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. पूजनीय संतांच्या उपस्थितीत आणि वेदमंत्रांच्या जयघोषात श्री स्वामीनारायण मंदिरापासून या भव्य कलश व जलयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या यात्रेत डोक्यावर सजवलेले कलश घेतलेल्या महिला भाविक व हरिभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातातील टाळ मृदंगाचा गजर आणि जय स्वामीनारायणच्या गगनभेदी घोषाने सावदा शहराचा आसमंत दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी या यात्रेचे स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला. भव्य यात्रा शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत गांधी चौक परिसरातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. येथे उपस्थित महनीय संतांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली तसेच संकटमोचन हनुमंतराय यांची विधिवत पूजा व भावपूर्ण आरती करण्यात आली. त्यानंतर विविध पवित्र नद्यांचे आणि समुद्राचे पवित्र जल घेऊन ही जलयात्रा पुन्हा मुख्य मार्गाने श्री स्वामीनारायण मंदिरात दाखल झाली. या पवित्र जलाचा वापर पाटोत्सवाच्या मुख्य अभिषेकासाठी केला जाणार आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संतांचे लाभलेले अलौकिक सानिध्य. यात्रेदरम्यान कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोर दासजी, विश्वप्रकाश दासजी, भक्ती प्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी तसेच शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी या थोर संतमंडळींची विशेष उपस्थिती होती. या सर्व संतांनी कडक ऊन व थकव्याची पर्वा न करता संपूर्ण कलश व जलयात्रेत भाविकांसमवेत पायी सहभाग घेतला.
संतांच्या या पावन आणि विनम्र सहभागामुळे या यात्रेला अधिकच दिव्य आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. संतांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा. श्री हनुमंता तेरी प्रसादेना मरी पाताळे प्रतिशब्द